हाय, व्हेरी गुड मॉर्निंग. तर पहा बाळांनो, आपला टॉपिक चालू आहे ट्रिग्नोमेट्री आणि या ट्रिग्नोमेट्रीचा आपला आज आपण स्टार्ट करतो सेकंड एक्झरसाइज. ओके, आता सेकंड एक्झरसाइज जो आहे तर तो ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीवर डिपेंड आहे. जसं की तुम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करणं, हाईट फाइंड आउट करणं यावर हा एक्झरसाइज डिपेंड आहे. ओके, तर त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम या ठिकाणी आपण स्टार्ट करतो आहे. तुमच्याकडे जर पुस्तक असेल, बुक असेल तर बुक सोबत ठेवा, हार्ड कॉपी, म्हणजे क्वेश्चन समजायला तुम्हाला अडचण येणार नाही. तुम्हाला स्क्रीनवर क्वेश्चन दिसणार आहेच तरीसुद्धा तुमच्याकडं हार्ड कॉपी असेल तर बेस्ट राहील. ओके, ठीक आहे. पहा, आता मी क्वेश्चन रीड करतो या ठिकाणी. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम चर्च लुकिंग ॲट ए स्टॉप. ओके, मग एक चर्च आहे, त्या चर्चपासून 80 मीटरवर एक पर्सन स्टँड करतो आहे आणि त्या पर्सनने त्या चर्चच्या टॉपकडं पाहिलेलं आहे. ओके, द अँगल ऑफ इलेव्हेशन इज 45. जेव्हा तो पर्सन त्या चर्चच्या टॉपकडं पाहतो तेव्हा अँगल ऑफ इलेव्हेशन ऑब्वियसली जर त्या चर्चपासून तो 80 मीटरवर असेल आणि त्यांनी जर समोर पाहिलं तर त्याला चर्च दिसणार आहे, चर्चचा दरवाजा दिसेल किंवा बेस दिसणार आहे असं आपण समजूया. आणि जर त्यांनी त्या चर्चच्या टॉपकडे पाहिलं तर त्याच्या हॉरिझॉन्टल लाईनला तो अँगल ऑफ इलेव्हेशन क्रिएट करतो किती 45 डिग्री. फाइंड द हाईट ऑफ चर्च. तर आपल्याला काय करायचं आहे, चर्चची काय करायची आहे, हाईट फाइंड आउट करायची आहे. ओके, मग कन्सिडर. पाहता फर्स्ट आपण काय करूया, डायग्राम ड्रॉ करूया. काय डायग्राम आहे तर एक हे आहे चर्च ए बी. ओके, हा आहे पर्सन सी. ओके, चर्च ही परपेंडिक्युलर असणार आहे आणि जेव्हा तो पर्सन त्या चर्चच्या टॉपकडे पाहतो तेव्हा जो अँगल तयार होतो हा होतो 45 डिग्री. तो जो पर्सन आहे तो 80 मीटरवर स्टँड करतो आहे. तर आपल्याला ही चर्चची हाईट फाइंड आउट करायची. ओके, ठीक आहे. ही आपण काय केली, एक डायग्राम फॉर्म केली. मग आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या डायग्रामचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी राईट करायचं आहे. ओके, मग ए बी ही काय, हाईट ऑफ चर्च. ओके, मग लेट करूया आपण. लेट ए बी रिप्रेझेंट हाईट ऑफ चर्च. ए बी काय रिप्रेझेंट करते, हाईट ऑफ चर्च. पॉइंट सी रिप्रेझेंट पोजिशन ऑफ पर्सन. अँगल पॉइंट सी काय करतोय, पोजिशन कोणाची, त्या पर्सनची. अँगल ऑफ इलेव्हेशन किती आहे, 45 डिग्री. देअरफॉर कोणता अँगल ऑफ इलेव्हेशन, हा BCA. अँगल BCA इज इक्वल टू 45 डिग्री. अजून काय इन्फॉर्मेशन आहे, BC इज इक्वल टू 80 मीटर. हे जे सगळं डिस्क्रिप्शन आहे हे कशाचं आहे, डायग्रामचं. डायग्राम तुम्ही ड्रॉ केली, तुम्ही PQR कोणतेही नाव देऊ शकता तुमच्या मनावर आहे. पहा, AB ही काय, AB काय रिप्रेझेंट द हाईट ऑफ चर्च. ओके, त्यानंतर पॉईंट सी काय रिप्रेझेंट करतो, पोजिशन ऑफ पर्सन. त्यानंतर अँगल ऑफ इलेव्हेशन किती आहे, 45 डिग्री. म्हणजेच BCA हा 45 डिग्री आहे आणि BC 80 मीटर आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हाईट ऑफ चर्चची हाईट फाइंड आउट करायची. मग आता पहा, आपल्याला कोणती साईड गिवन आहे, ॲडजसेंट. आपल्याला फाइंड आउट कोणती करायची आहे, अपोजिट त्या अँगलची. ओके, मग अपोजिट आणि ॲडजसेंटला घेऊन तयार होणारा रेशो कोणता आहे, टॅन थिटा. ओके, मग टॅन थिटा काय सांगतो, टॅन थिटा सांगतो अपोजिट साईड अपॉन ॲडजसेंट. अपोजिट कोण आहे, AB. ॲडजसेंट कोण आहे, BC. टॅन 40. आता पहा, हे सगळं तुम्ही जे वापरलं हे कोणत्या ट्रायंगलमध्ये वापरलं, ABC. ABCमध्ये B कोण आहे, 90 डिग्री. म्हणजेच इन ट्रायंगल ABC मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, अँड अँगल C इज इक्वल टू 45 डिग्री. आता तुम्ही काय करताय, थिटा कोण आहे तुमचा, 45. थिटा कोण आहे तुमचा, 45. ओके, मग tan 45 इज इक्वल टू
ए बी माहिती आहे का? नाही, ए बी तसंच. बी सी माहिती आहे का? हां, बी सी माहिती आहे. किती आहे? 80 मीटर. गिवन इन्फॉर्मेशन 80 मीटर. ओके. आता 1045 व्हॅल्यू 1. ओके, टेबलमध्ये माहिती तुम्हाला. 1045ची व्हॅल्यू किती आहे? 1 इज इक्वल टू ए बी डिवाइड बाय 80. इकडे जाऊन काय होईल? मल्टिप्लाय. म्हणजे काय होणार आहे? 80 इज इक्वल टू ए बी, म्हणजे ए बी इज इक्वल टू 80 मीटर. आणि म्हणजेच हाईट ऑफ चर्च, देअरफॉर हाईट ऑफ चर्च इज इक्वल टू 80 मीटर. दॅट्स इट. अशा पद्धतीने आपण हाईट फाइंड आउट केली. कशावरनं? तर अँगल ऑफ इलेव्हेशनवरनं आणि ह्या डिस्टन्सवरनं. अशाच पद्धतीने अर्थपासनं सनचं डिस्टन्स, अर्थपासनं मूनचं डिस्टन्स, मूनपासनं सनचं डिस्टन्स अशा पद्धतीने फाइंड आउट करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपला क्वेश्चन जो आहे तर तो कंप्लीट झालेला आहे, क्वेश्चन नंबर 1. आणि आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 2. पण तो स्टार्ट करण्याआधी व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा क्वेश्चन काय करून घ्या? राईट करून घ्या. ओके, ठीक आहे. तर वर्ड प्रॉब्लेम पण सोपे आहेत. फक्त अँगल ऑफ डिस्पर्शन कोणता आहे, डिप्रेशन कोणतं आहे, अँगल ऑफ इलेव्हेशन कोणतं आहे, हे तुम्हाला काय झालं पाहिजे? समजलं पाहिजे. क्वेश्चन एकदा जर तुमच्या लक्षात आला तर ॲन्सर फाइंड आउट करणं सोपं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. तर आता पहा क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 काय पहा? फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस समुद्रकिनारी काही टावर उभे केले जातात. तर त्या समुद्रामध्ये काही शिप जे जातात तर त्या शिपला किनारा किती लांब आहे, किनाऱ्यापासून ते किती डिस्टन्सवर आहेत हे समजण्यासाठी समुद्राच्या किनारी काही टावर उभे केले जातात. त्यावर लाईट लावली जाते. ती रेड कलरची लाईट असते. म्हणजे पाण्यात समुद्रामध्ये गेलेल्या बोटींना, शिपला समजावं की ते किनाऱ्यापासून किती डिस्टन्सवर आहेत. दॅट्स इट. ओके. तर असं एक लाईट हाऊस आहे. फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस ऑब्झर्वर लुकिंग द शिप मेक ॲन अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्री. मग त्या लाईट हाऊसवर एक पर्सन आहे, तो समुद्रामध्ये एका शिपला पाहतोय, तेव्हा त्याचा अँगल ऑफ डिप्रेशन जो झाला तो 60 डिग्रीचा झाला. इफ द हाईट ऑफ लाईट हाऊस इज 90 मीटर. त्या लाईट हाऊसची जी हाईट आहे ती 90 मीटर आहे. देन फाइंड द हाऊ फार द शिप इज फ्रॉम लाईट हाऊस. तर लाईट हाऊसपासनं ते शिप किती डिस्टन्सवर आहे हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. आणि या ठिकाणी √3ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे 1.73. ओके, ठीक आहे. तर आपण ॲन्सर फाइंड आउट करूया. क्वेश्चन नंबर 2. काय क्वेश्चन नंबर 2? एक लाईट हाऊस आहे. त्या लाईट हाऊसवर एक पर्सन आहे. पोझिशन ए हे लाईट हाऊस आहे. ह्या लाईट हाऊसची हाईट किती आहे? 90 मीटर. बी इथं समुद्रामध्ये एक शिप आहे. ओके, समजा सी हे काय? पोझिशन ऑफ शिप. जेव्हा तो ऑब्झर्वर ह्या शिपकडे पाहतो तेव्हा जो अँगल तयार होणार आहे हा तो अँगल आहे, अँगल ऑफ डिप्रेशन. हा अँगल किती डिग्रीचा आहे? 60 डिग्रीचा आहे. ही त्याची हॉरिझॉन्टल लाईन आहे. म्हणजे पहा, हा ह्या लाईट हाऊसच्या टॉपवर आहे. म्हणजे तुम्ही जर एखाद्या टेरेसवर उभे असाल, ओके, तुमच्या बिल्डिंगच्या टेरेसवर उभे असाल आणि तुमचा मित्र खाली रस्त्यावरनं चालला आहे, तर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या टेरेसवरनं समोरच्या टेरेसकडे पाहाल तेव्हा तुमची ती काय झाली? हॉरिझॉन्टल लाईन. पण तुमचा मित्र खालून चाललेला आहे रस्त्याने. तुम्ही जेव्हा त्याकडे पाहाल तेव्हा जो अँगल तिथं डिप्रेशन होणार आहे तो तुमच्या ह्या हॉरिझॉन्टल लाईनला डिप्रेशन असणार आहे. ओके, आता ही हॉरिझॉन्टल लाईन आणि ही हॉरिझॉन्टल लाईन एकमेकाला काय असणार आहे? पॅरलल. कारण जमीन आणि आपली लाईन हॉरिझॉन्टल लाईन ही एकमेकाला काय असते? पॅरलल. देअरफॉर हे अँगल कोणते होणार आहे? अल्टरनेट अँगल. आणि अल्टरनेट अँगल असेल तर हा पण किती डिग्री होणार आहे? 60 डिग्री. ओके, आणि आपल्याला काय करायचं आहे? ह्या लाईट हाऊसपासनं त्या शिपचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग आपण नाव देऊया ABC. इथं नाव आपण दिलं D. ओके, मग आता ह्या डायग्रॅमचं डिस्क्रिप्शन आपल्याला राईट करायचं आहे. मग काय करणार आहे? लेट AB काय आहे रे? रिप्रेझेंट हाईट ऑफ लाईट हाऊस. AB काय आहे? रिप्रेझेंट करते कशाला?
लाईट हाऊसला, हाईट ऑफ लाईट हाऊस. ओके, ए बी इज इक्वल टू 90 मीटर. त्यानंतर पॉइंट सी रिप्रेझेंट पोजिशन, पॉइंट सी रिप्रेझेंट पोजिशन ऑफ शिप, पोजिशन ऑफ शिप, त्या बोटीची पोजिशन दाखवतो. ओके, ठीक आहे. ए रिप्रेझेंट पोजिशन ऑफ पर्सन, पॉइंट ए रिप्रेझेंट पोजिशन ऑफ पर्सन किंवा ऑब्झर्वर, ऑब्झर्वर. ओके, ठीक आहे. आता पहा अँगल ऑफ डिप्रेशन, अँगल ऑफ डिप्रेशन अँगल ऑफ डिप्रेशन किती आहे? 60 डिग्री. देअरफॉर DAC इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, अँगल DAC इक्वल अँगल ACB. ओके, काय हे? अल्टरनेट अँगल, अँड देअरफॉर अँगल ACB इज इक्वल टू 60 डिग्री. पहा, आणि हा काय इथं 90 डिग्री. पूर्ण डायग्रॅमचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी आपण राईट केलं. काय केलं? ए बी रिप्रेझेंट हाईट ऑफ लाईट हाऊस. ए बी किती आहे? त्यांनी सांगितले 90. त्यानंतर सी काय? पोजिशन ऑफ शिप. त्यानंतर ए काय? पोजिशन ऑफ ऑब्झर्वर किंवा पर्सन. ओके, त्यानंतर अँगल ऑफ डिप्रेशन किती आहे? 60 डिग्री. म्हणजे हा जर 60 असेल तर हा पण 60, कारण अल्टरनेट अँगल. ओके, अल्टरनेट अँगल लिहा. ठीक आहे, डन. आता आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग आता तुम्ही जर पाहिलं तर कोणती साईड दिलेली आहे? अपोजिट साईड दिली. ओके, आणि तुम्हाला साईड कोणती फाइंड आउट करायची? ॲडजस्टंट साईड. म्हणजे पुन्हा कोणाला या ठिकाणी टॅन. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे टॅन तुम्हाला काय करायचं या ठिकाणी? सॉरी, टॅनचा रेशो घेऊन तुम्हाला हे काय करावं लागणार आहे? आन्सर फाइंड आउट करावं लागणार आहे. आधीच्या प्रॉब्लेममध्ये टॅन किती होता? 45 होता. आताच्या प्रॉब्लेममध्ये टॅन किती आहे? 60. ओके, ठीक आहे. मग टॅन 60 इज इक्वल टू काय होईल? अपोजिट ए बी ॲडजसेंट BC. ओके, ठीक आहे. हे सगळं कोणत्या ट्रँगलमध्ये वापरलं तुम्ही? इन ट्रायंगल ABC, मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. आणि अँगल हा किती आहे? 60. हे तुम्ही इथंच मेन्शन केलं आहे. ओके, ठीक आहे. मग टॅन 60ची व्हॅल्यू किती? आता ही किती आहे व्हॅल्यू? हे माहिती तुम्हाला किती आहे? 90. ओके, मग टॅन 60ची व्हॅल्यू किती आहे? √3. इथं काय? BC. टॅन 60ची व्हॅल्यू किती आहे? √3. मग आता तुम्हाला व्हॅल्यू कोणाची फाइंड आउट करायची आहे? BCची. मग BC इकडे जाईल इज इक्वल टू 90 अपॉन √3. मग आता √3 डिवाइड करायचं आहे तुम्हाला 90ला. मग काय करणार आहे तुम्ही? डिवाइड तर करता येत नाही. मग तुम्ही काय करणार? रॅशनलाइज कसं करणार आहे? BC इज इक्वल टू 90 इंटू डिवाइड √3 मल्टिप्लाय करणार √3 इंटू √3. देअरफॉर काय झालं पहा? 90 इंटू √3 डिवाइड बाय 3. 3ने डिवाइड केलं 90ला किती आले? 30 इंटू √3 आणि म्हणजे 30 इंटू 1.73 इज इक्वल टू. आता पहा 13 तुम्हाला डिवाइड करायचं आहे, सॉरी मल्टिप्लाय करायचं आहे. 0 3 3 जा 9, 7 3 जा 21, 2 3 1 जा 3, 3 + 2 5, 2 नंतर पॉईंट 51.90 मीटर. व्हॅल्यू कोणाची आली? BCची. म्हणजेच तुम्ही खाली सेंटेन्समध्ये ॲन्सर काय लिहिणार आहे? द डिस्टन्स बिटवीन लाईट हाऊस अँड शिप. डिस्टन्स बिटवीन, शेवटचं ॲन्सर काय तुमचं? डिस्टन्स बिटवीन लाईट हाऊस, डिस्टन्स बिटवीन लाईट हाऊस अँड शिप इज
51.90 मीटर. हे झालं तुमचं शेवटचं आन्सर. ओके, तर अशा पद्धतीने आपण लाईट हाऊस आणि शिपमधलं डिस्टन्स या ठिकाणी काय केलेलं आहे, फाइंड आउट केलेलं आहे. तर या लेक्चरमध्ये आपले या एक्झरसाईजचे किती क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत, 2 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. सिम्पल क्वेश्चन आहे, समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करा आणि शांत डोकं ठेवून पहा. जर नाही समजलं पुन्हा एकदा रिपीट करा, सोपं आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट क्वेश्चनसोबत भेटू. तोपर्यंत बाय बाय.